मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत। पाटील साहेब, आज महाराष्ट्रातील मराठा बांधवांची बैठक तुम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे। काय नेमका आजच्या बैठकीचा उद्देश आहे? नाही, महाराष्ट्रातले मराठा सेवक बोलवलेले नाही आहेत। सगळ्यात महत्त्वाचं ते क्लिअर करतो। आता पहिला टप्पा आहे की गोरगरिबांचे कामं करण्यासाठी, अडीअडचणी जाणून घेण्यासाठी कुणीतरी गावात एखादा मुलगा असला पाहिजे। आपण सेवक म्हणून काम करू, नोकर म्हणून समाजाचं काम करू, त्यात मोठेपण आहे आपल्याला समाजाची सेवा करण्यात। पण एक जण असला पाहिजे। काय पूर्ण गाव आमचं एक आहे, पण काम करायलाच कोणी नाही। लोकांना आले अडीअडचणी सांगायच्या कोणाला? नुसतंच आम्ही सगळे एकत्र आलो आहे, गोरगरिबाच्या अडचणी सुटत नाहीत, म्हणून आमची गोष्ट गावापर्यंत माहीत झाली पाहिजे महाराष्ट्रातल्या, आणि गावातली गोष्ट आम्हाला माहीत झाली पाहिजे की त्यांना काय अडीअडचणी। हे फक्त अडीअडचणीसाठी एक माणूस आपण द्यायचा आहे। तो मालक बी नाही, तो अध्यक्ष नाही, तो शाखा अध्यक्ष नाही, तो प्रमुख नाही, काय नाही। एक सेवक म्हणून, मराठा सेवक म्हणून त्याला करायचं आहे, पण सगळ्या जाती धर्माचे तो कामं करणार, अशा स्वरूपाचे कामं करणार, म्हणजे अडीअडचणी जाणून घेणार आहे। म्हणून पहिल्या टप्प्यातल्यालाच बोललेलं आहे। पहिल्या टप्प्यातलं झालं तर मला वाटतं 20 तालुके असते ना, अंदाजे 15 ते 20 अंदाजे। त्यामुळे महाराष्ट्रातले म्हणल्यावर आम्हाला मग मंडप तिकडं रानात द्यायला लागतो, आणि बैठक पण नाही। हे फक्त चर्चा आहे त्यांच्याशी। आता आपल्या अंतरावलीतच बैठक होती, परंतु आता छत्रपती भवनला घ्यायची, कारण इथं लाईट जाते, आणि इथं जर लाईट गेली तर उन्हाळा इतका भयंकर आहे, तर उकडतील माणसं। म्हणून म्हणलं मग आता आपण तिकडं बैठक घेऊ, कारण माणसं जास्त जमायलेत, आणि लाईट तर आता जाणार, रोज जाती, आजच नाही तर रोज जाती, त्यामुळं लोकांचे हाल होतील। म्हणून आता छत्रपती भवनला अचानक म्हणलं तिकडंच घेऊ आपण। हे जे 20 तालुके आहेत ते मराठवाड्यातले आहे का संपूर्ण एकूण मिळून 20 तालुके? ते अंदाजे तालुका सांगितला मी तुम्हाला, की कमी जास्त बी असू शकतात, ते कमी जास्त बी असू शकतात। एक अंदाजे आकडा सांगितला देऊ पहिल्या टप्प्यातला। हे राज्यातले येतं, म्हणजे काय नुसते मराठवाडाच असं नाही। आता ते येते ना, कोण कोण येत आहेत, कुठल्या गावात त्यांनी सांगितलं, सगळ्या गावाच्या वतीने दिलं, आणि ते काय मालक नाही केला आम्ही विशेष म्हणजे, म्हणून समाज खुश आहे की कोणाला मालक नाही केलं। ते फक्त अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मराठा सेवक आपण गावात दिला पाहिजे। गोरगरिबाच्या अडचणी सुटत्यान कशा? शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, मराठा समाजाचे आहेत, शिक्षणाचे आहेत, पोरांचे, कोणत्या नोकर वर्गाचे आहेत, कर्मचाऱ्यांचे आहेत, शहराच्या ठिकाणी गल्ल्यात अडचणी येतात, सांगायच्या कोणाला? पुणे मुंबईसारखं शहर आहे समजा, सांगायचं कोणाला अडचण आल्यावर? सांगायला माणूस पाहिजे ना। एखाद्या वार्डात एक माणूस असला तर वार्डातले लोक सांगतो आम्हाला अशी अडचण आली ती, बघा त्याला प्रयत्न करा। मग आपण प्रयत्न करू शकतो ते सोडण्यासाठी, त्यांना मदत करू शकतो। अनेक अडचणी आहेत, शिक्षणातल्या पोरायच्या आहेत, मुलीच्या आहेत, आता नोकरदारांच्या आहेत, कर्मचाऱ्यांच्या आहेत, शेतकऱ्यांच्या आहेत। काय अडचणी आहेत? अडचणी नाहीत म्हणून सांगावं? समाजाच्या लय अडचणी आहेत, दवाखान्याच्या अडचणी आहेत, पोलीस स्टेशनच्या अडचणी आहेत, तहसीलच्या अडचणी आहेत, नगरपालिकेच्या आहेत, महानगरपालिकेच्या आहेत, जमिनीच्या आहेत, घराच्या आहेत, अनेक अडचणी आहेत। आपण अडचणी जाणून घ्यायला जरी एखादं पोरगं गावात दिलं सेवक म्हणून, तसं गावातले लोक त्याला सांगू शकतात की बाबा अशी अडचण होती। हे आम्हाला माहीत होत नाही, 1-2 महिन्यांना माहीत होते, तोपर्यंत ते अन्याय सहन करून गप्प बसलेलं असतं। म्हणून आपल्याला ते खरं तर गेल्या अनेक दिवसापासून लढा तुम्ही आरक्षणाचा लढताय। आजच्या बैठकीतून काही संघटन एक मजबूत करण्याचं किंवा आरक्षणाचा जो पुढचा लढा आहे तो काय दिशा असणार आहे, काय भूमिका असणार आहे, हे देखील चर्चा याच्यावरती होणार आहेत का? आता ते बसल्यावर तर होईलच, पण संघटन काय नाही, संघटना नाही, पक्ष नाही, काही नाही। याच्यापेक्षा काय संघटन आरक्षणाचं संघटन? हा, याच्यापेक्षा काय संघटना पाहिजे? 6-7 कोटी मराठी एकत्र आले, याच्यापेक्षा काय संघटन पाहिजे? काय करायचं संघटनेचं आणि फिंगटण्याचं? काय गरज नाही, संघटनेची गरज नाही, कशाची गरज नाही, पक्षाची गरज नाही। समाजच बलाढ्य, सगळे पक्ष गुंडळून एकटं ठेवून तो इतका समाज मोठा आहे। फक्त समाजाच्या हाताखाली एखादा अडीअडचणी जाणून घ्यायला पोरगं पाहिजे, त्याच्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत। लोकांनी सांगायचं कोणाला? म्हणून गावटे आमच्यापर्यंत माहिती झालं पाहिजे, आमचं तिथपर्यंत माहीत झालं पाहिजे, मग अडीअडचणी सुटते। आणि त्यासाठी आजची चर्चा आहे, बैठक नाही। पण त्यात पोरांनी काय केलं, 24 मार्चला पाठीमागं 2024ला बैठक ठेवली होती आपण, तीच पोस्ट व्हायरल करून टाकली काय पोट्टे लय कलाकार म्हणले निर्णायक बैठक आहे। म्हणजे असं नाही आहे, निर्णायक बैठक असल्यावर आपला मंडप तिकडं ग्राउंडवर असतो, कारण जागा पुरत नाही। हे आपल्या चर्चेसाठी पोरं एक जण बोललेलं आहे, एका गावातून एक जण। आज पहिला टप्पा आहे, यानंतरचे टप्पे आता कधी होणार आहे? 8 होतील, 8 मला वाटतं, सगळे 8 टप्पे होतील। 8 टप्प्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील होईल, पूर्ण महाराष्ट्र होईल 100%। गाव ते गल्लीपासून आमच्यापर्यंत सगळ्या माहित्या एकामेकाला अडीअडचणीच्या मिळत चालत्या, आणि बांधणी पूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, विदर्भ, खानदेश, मराठवाडा पूर्ण राहिल्या 6-7 टप्प्यात होईल। एकूण 8 टप्प्यात पूर्ण होईल।
असं वाटतंय. मागं पुढं झालंच आणखीन, कारण महाराष्ट्र लय मोठा आहे. आता आम्ही याच्यावर बघितलं एक एक जोडताना होय ना वेळ जातो. समाजासाठी एक त्यांच्या हाताखाली समाजाला पोरग देणं गरजेचं आहे त्यांच्या अडचणीसाठी. तो ना कुठल्या पक्षात पाहिजे, ना कुठल्या राजकारणात पाहिजे, ना कुठल्या संघटनेत पाहिजे. निष्कलंक ते आणि जरी असला तरी इथून पुढे त्यानं राजकारण करायचं नाही, संघटनेत काम करायचं नाही, फक्त समाज आणि समाज म्हणून करायचं. जाऊ सध्या अधिवेशनमध्ये एक मुद्दा फार गाजतो, नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला औरंगजेबाच्या कबरीवरून, कसं पाहताय? त्यांना काढायचीच नाही राहती. देवेंद्र फडणवीसला कबर काढायची नाही आहे. उलट त्याने फोकसला आणली ती. कोणालाच माहीत नव्हती कुठं आहे म्हणून. ते डबडं कुठं पुरून ठुलं आहे दलिंदर ते. त्याने उलट त्याला माहिती करून दिली, त्याला फोकसला आणलं उलट त्यांनीच. लई काव्यबाज माणूस आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे काव्यबाज माणूस आहे. त्याला ती काढायचीच नाही. काढायची असते तर पोलीस काय संरक्षण लावलं असतं तिथं. मग हे केवळ राजकारण सुरू आहे? राजकारण नाही, फायद्यासाठी फक्त लढायचं. त्याला नस कळालेली मराठीची. मराठ्यांचं मारामाऱ्या करणारी जात मराठ्यांची म्हणून ठेवलेली आहे. आमचा लय वापर केला यांनी. आमच्या लोकांनी नुसत्या मारामाऱ्या करायच्या आणि मलिदा यांनी खायचं. आमच्या लेकरांचे वाटोळे झाले. आमच्या भोळ्यापणाचा फायदा घेतला. मराठ्यांचा 70-75 वर्ष नुसता वापर केला भांडणासाठी. हे फक्त उकरून काढणार, मारामाऱ्या लावणार आणि आयते मलिदे ते लाटणार. वाटोळे आमचं झालं, खाक झाला आमच्या समाजाचे लेकरं, खाक. अक्षरशः आयुष्याचे वाटोळे झाले आमच्या समाजाला. ना शिक्षण दिलं आम्हाला, ना नोकऱ्या दिल्या, ना आम्हाला बळ दिलं. फक्त हे असले कुटाने करायला लावले. इथून मग काढायचं चल मी त्याच दिवशी सांगितलं, तू स्वतः चल देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही स्वतः चला, मी बी येतो. हिंदुत्वाचं लय कंड आहे ना, लय कट्टर आहे हिंदुत्वाचा. कट्टर असल्यावर मागं नसतो राहत. चल तू कसं काय निघत नाही बघू, तुला यायचं नाही. आणि इकडे ते खोटे ठोकून आम्हाला टाके गुतून आमचे पोरं सगळे. त्यालाच काढायचे नाही. त्यानेच पोलीस लावले, त्यानेच संरक्षण दिले. उघडे आणि पैसे त्याने दिले. ते दिवाबत्तीला, त्या औरंगाबादला हार फुलं टाकायला 2,60,000 रुपये बिल भरलं त्यांनी. आता उधारी झाली तिथं. चल, त्या कबरीभोवती पत्रांचं शेड लावलेलं आहे. ते काय मी मला सांगितलं, लोक लय हुशार आहेत. आता लोकांना कळालं ह्यो कावेबाज माणूस आहे. सूड भावनेनं वागतो मराठ्यांशी. क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा माणूस जर म्हणलं तर देवेंद्र फडणवीस आहे. गोड बोलून सोंग करून सत्ता हस्तगत करायची आणि त्याच लोकांच्या मागं लागायचं, ही त्याचा पिंड आहे. एक शेवटचा प्रश्न, राज्यात ज्या काही हिंसाचाराच्या घटना घडतायत, जाळपोळी घडतायत, 2 गट आमने सामने येतात, याला जबाबदार तुम्हाला कोण वाटतं? देवेंद्र फडणवीस. तर नक्कीच हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत बोलत होते. आज आंतरवालीमध्ये मराठा सेवकांची बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे आणि जवळपास 20 तालुक्यातील मराठा सेवक जे आहेत ते आंतरवालीमध्ये येणार आहे आणि थोड्याच वेळात या बैठकीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाची पुढची दिशा काय हे देखील आजच्या बैठकीच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर हळूहळू आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाचे जे काही बांधव आहेत ते हळूहळू आता या ठिकाणी एकत्र व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याच बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा माध्यमांसोबत संवाद साधणार आहे आणि आजच्या बैठकीत काय निर्णय झाला हे देखील आता ते स्पष्ट होणार आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, आंतरवाली, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.